नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज ही कादंबरी आणि आज भाग 5. पाणिनीला कनक त्या घराच्या बाहेर त्याच्या गाडीत बसलेला दिसला. अरे, मला आत नाही येऊ दिलं पोलिसांनी. काय घडलं काय तिथे? बरंच काही घडलंय. त्या घरात राहणाऱ्या राजे नावाच्या एकाचा खून झालाय. तो अंथरुणात असतानाच रात्री चाकूनं भोसकून. त्याच्या अंगावर असलेल्या पांघरुणावरनंच त्याला भोसकलाय. आणि खुनाचा हेतू? परिस्थितीजन्य पुरावा माझ्या आशिलाच्या विहंग खोपकरच्या विरोधात आहे. मग तो कुठे आत्ता? तो व्यावसायिक कामासाठी बाहेरगावी गेलाय. मग तू त्याला पोलिसांच्या समोर हजर करणार आहेस? कनक ते इतर अनेक गोष्टींवर अवलंबून राहील. तो दोषी आहे का याची मला पहिल्यांदा खात्री करून घ्यायची आहे. असेल तर मी त्याची वकिली घेणार नाही. त्याला झोपेत चालायची सवय होती. त्याने ते झोपेत केलं असेल तर त्याला वाचवायचा मी प्रयत्न करीन. ज्याचा खून झाला तो कसा काय होता माणूस? स्वतःच्या तब्येतीची सतत काळजी वाटणारा होता. मग अशा बावळट माणसाला मारण्याचा विहंगाचा हेतू काय? त्याला मारण्यात हेतू नसणार, पण मेलेला माणूस म्हणजे तो राजे ज्या खोलीत झोपला होता त्या मरुदगणला मारण्यात विहंगाचा फायदा होता. अच्छा, म्हणजे थोडक्यात मरुदगण समजून राजे मारला गेला. नाही, मला माहिती नाही ते. पाणिनी म्हणाला आणि कनकच्या गाडीचं दार उघडून आत बसला. मला जरा कनक त्या चौकापर्यंत सोड, तिथून मी टॅक्सी करेन. ऑफिसला चाललायस? नाही, नक्की नाही ठरवलं मी. तू तिथे त्या घरी असताना पोलीस येण्यापूर्वीच तुला काही नाही करता आलं? नाही ना, तिथे दुर्वास नावाचा एक वकील होता, चतुर आहे तो. त्यांनी तुझी स्टाईल घेतलेली दिसतीये. खरंच माझ्या स्टाईलनं माझ्यावर कुरघोडी केली. त्याचा दावा आहे की माझ्या आशिलाला म्हणजे विहंगला त्याने रात्री घराभोवती घुटमळताना पाहिलं. काळजी घे पाणिनी. का असं का म्हणतोयस? तुला मी आज ओळखत नाहीये पाणिनी. तुझ्या डोळ्यातली छटा मला सांगतेय की तू काहीतरी खळबळजनक करायच्या तयारीत आहेस. पाणिनी हसला आणि म्हणाला, मी एकच नाही तो एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या तयारीत आहे. सर्कशीतला जगलर कसा एकाच वेळी अनेक चेंडू हातात घेऊन हवेत उडवतो ना, तसंच. फक्त मी हातात चेंडू नाही तर बॉम्ब घेऊन खेळणार आहे. तू सांगितलेली सर्व माहिती मी काढतो, काळजी करू नकोस. खांडवाला एका घरावर नजर ठेवणाऱ्या तुझ्या माणसाला सोडवण्यासाठी त्याच्या जागी दुसरा माणूस पाठवायची व्यवस्था मी केलेली आहे. मस्त काम केलंयस. एकाऐवजी 2 माणसं नेम. त्या बाईला अजिबात दृष्टीआड होऊ द्यायचं नाही. आणखीन एक, विहंगाच्या घरावर नजर ठेवायची व्यवस्था कर. पोलीस गेल्यावर तिथे कोण येतंय, कोण बाहेर जातंय हे कळायला हवं आपल्याला. पाणिनी म्हणाला आणि एकदम म्हणाला, इथे थांबव गाडी कनक, समोर टॅक्सी आहे. पाणिनीनी बरोबर 9:10 त्याच्या ऑफिसला पोहोचला तेव्हा सौम्या सोहनी त्याला बरंच काही सांगण्यासाठी उत्सुक होती. आपल्या सुकृतनं बरीच खटपट करून तिथल्या न्यायाधीशांकडनं घटस्फोटाच्या डिक्रीवर सही मिळवली आहे शेवटी. त्याचा तसा फोन आला होता. विहंग खोपकरला फोन केला होता, पण तो संपर्काच्या बाहेर आहे. म्हणून तो जिथे उतरणार होता त्या हॉटेलात फोन केला होता. पण ती जोडी हॉटेलमध्ये आलीच नव्हती. कोर्टात फोन केला, पण तिथेही त्यांच्याबद्दल काहीही समजलं नाही. त्यांच्या लग्नाचा दाखला अजून दिला गेला नाही आहे. पाणिनी तिचं बोलणं संपेपर्यंत आपले कपडे ठाकठीक करण्यात आणि केस विंचरून तोंड धुवून फ्रेश होण्याच्या प्रयत्नात होता. विहंगशी संपर्क न झाल्यामुळे मला काळजी वाटायला लागली आणि मग मी उतावीळ झाल्यासारखं झालं, म्हणून कनकच्या ऑफिसला फोन करून ज्या विमानानं विहंग गेलाय ते विमान पोचलं का याची माहिती आपल्याला देण्यासाठी सांगून ठेवलंय. पाणिनीने तिला कौतुकानं जवळ घेतलं. माझी कर्तृत्ववान आणि लाडकी सेक्रेटरी. कधी कधी मला वाटतं मी सतत बाहेरच राहावं आणि तू इथे बसून मस्तपैकी ऑफिस चालवावंस. सौम्यानं पाणिनीच्या कौतुकाकडे फारसं लक्ष न देता पाणिनीला इतर काही केसेसमधली माहिती दिली. सौम्या, हे प्रकरण संपेपर्यंत मला दुसरं कुठलंही प्रकरण हातात घ्यायचं नाही आहे.
त्या सगळ्यांना सांगून टाक मी नाही घेणार म्हणून. पाणिनी म्हणाला आणि तेवढ्यात फोन वाजला. सौम्यानं तो घेतला. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. सर, अजून ते दोघे पोचलेले नाही आहेत. आता खरोखर परिस्थिती चिघळली असं म्हणायला पाहिजे. आपण त्यांची परागंदा म्हणून तक्रार नोंदवायची का? पाणिनीनी थोडा विचार केला, मग नकारार्थी मान हलवली. त्यापेक्षा माझं तिकीट बुक कर सौम्या. तातडीने हवाईला जायला हवं, विहंगला शोधण्यासाठी. इतक्यात फोन वाजला. सौम्याने घेतला. सुकृत आहे फोनवर, तुम्ही बोला. तोपर्यंत मी बाहेर जाते, विमानाच्या तिकिटाचं बघते. अभिनंदन सुकृत, डिग्री मिळाली ना? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? डिग्री मिळाली. आता मी काय करू पुढे? त्या बाईवर कोण लक्ष ठेवून आहे? कनकचा माणूस. त्यांनी हर्षदला तिथून मोकळं केलंय. सौम्या म्हणाली की तुला थेट माझ्याशी बोलायचं होतं काहीतरी. माझं धैर्य झालं नाही. इथे कोणीतरी ऐकू शकतो. मी अजून कोर्टातच आहे. इथून बाहेर पडलो की मी फोन करीन. पाणिनी पटवर्धनची उत्कंठा त्याला स्वस्थ बसू देईना. साधारण स्वरूप काय आहे तुला जे काही सांगायचं आहे त्याचं? मोघम भाषेत सांग, म्हणजे बाहेर कोणाला कळणार नाही. अशी काही व्यवस्था झाली आहे की या दाव्यातला तक्रारदार बचाव पक्षाच्या विरोधातल्या लोकांशी सहकार्य करू बघतोय. समजलं असेल ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? हो, आलं लक्षात माझ्या. तू कोणाचीही नावं घेऊ नको तिकडनं आणि लवकरात लवकर इकडे ये. तुझ्याबरोबरच्या इतरांचं काय? ते सगळे तयार आहेत. हर्षद तर गाडीत बसून आहे. इकडे दुर्दैवी प्रसंग घडलाय. राजेचा खून झालाय. त्यामुळे मिस वाकनीस आणि हर्षद यांची त्या गोष्टीची मानसिक तयारी होईपर्यंत त्यांनी अलगद पोलिसांच्या हातात सापडणं योग्य होणार नाही. म्हणजे मी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाण्यापूर्वी आपल्या ऑफिसमध्ये? नाही, नेमकं तेच व्हायला नको आहे. कारण त्यामुळे मी साक्षीदारांना शिकवतो असं पोलीस म्हणतील. पण त्यांना तू ही घटना सांगू नकोस, अप्रत्यक्षपणे मात्र सुचव. कारण शेफालीचे वकील त्याला संध्याकाळच्या घटनेबद्दल प्रश्न विचारतील. मी तुम्हाला मगाशी जो विषय सूचित केला त्याबद्दल हर्षदला माहिती आहे. ते असू देत, तरीही त्याला पोलिसांच्या चौकशीपासून वाचवलं पाहिजे. त्याला जी जी माहिती आहे ती स्टेनो मिस वाकनीसला लिहून घ्यायला सांग. बरं तर मग तू येशील तेव्हा मी नसेन कदाचित. तसं झालं तर वाट बघ माझी. मग थोडा वेळ पाणिनी येरझाऱ्या घालत राहिला. सर, विमानाचं बुकिंग झालं आहे, तुम्ही लगेच निघा. काळजी घ्या, कदाचित पोलीस तुमच्या मागावर असतील. आणि सर, तुम्हाला विमानतळावर नेण्यासाठी खाली गाडी उभी आहे. धन्यवाद सौम्या, फार पटकन काम केलंस तू. पाणिनी म्हणाला आणि बाहेर लिफ्टच्या दिशेनं निघाला. खाली ड्रायव्हर वाटच पाहत होता. थोड्याच वेळात ते विमानतळावर पोचले. पाणिनीने विमानातली आपली खुर्ची पकडली. विमानानं हवाईच्या दिशेनं उड्डाण केलं तेव्हा दिवसभराच्या दगदगीनं पाणिनीचे डोळे कधी मिटले गेले त्याचं त्यालाच कळलं नाही. हवाईच्या विमानतळावर उतरल्यावर पाणिनी पटवर्धन बाहेर जायला निघाला आणि समोर विहंग अचानक दिसला. पाणिनीला धक्का बसला. त्याच्याबरोबर आणखीन एक माणूस होता. अरे काय हे, तुझा पत्ता काय? जंग जंग पछाडलं तुला शोधायला, शेवटी मी आलो इथे. विमानात बिघाड झाला आमच्या. खूप उशिरा सुटलं विमान. आम्हाला 5च मिनटं झाली इथे येऊन. फोन करणं शक्य नव्हतं, रेंज नव्हती. विहंग बरंच काही सांगत बसला. हा तुझ्याबरोबरचा माणूस कोण आहे? पाणिनीने विचारलं. गुप्तहेर एजन्सीचा माणूस आहे. मी येताच मला तो भेटला. त्यांनी तुमच्या सौम्याला फोन केला तेव्हा तुम्ही मला शोधायला येतोय असं कळालं. आणि माइंडकर कुठे आहे? मी तिला पुढे हॉटेलमध्ये पाठवलंय. ती तयार होईल, थेट कोर्टातच येईल. आपण कोर्टात जाऊ, लग्नाच्या नोंदणीचा सोपस्कार उरकून घेऊयात आधी. इथे टॅक्सी कुठे मिळेल? मी वेटिंगवर ठेवली आहे टॅक्सी. नीट आहे का आता? 1% शक्यता आहे की टॅक्सीपाशी पोलीस तुझी वाट पाहत असेल. त्यामुळे पोलिसानं तुझ्याशी बोलायच्या आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणून पाणिनीने विहंगाचा हात धरून त्याला बाजूला नेलं. आता मला काय घडलं ते खरं खरं सांग, पाणिनी म्हणाला. म्हणजे काय? विहंगानं विचारलं. म्हणजे मी म्हणतोय तेच, खरं आणि स्पष्ट सांगायचं. पण मला कळतच नाही आहे ना कशाबद्दल खरं सांगायचं मी ते.
मरुदगणबद्दल मी तुम्हाला दिलेली माहिती एकदम अचूक आहे. माझ्यावर संशय घेऊ नका. अरे तो मरुदगण गेला खड्ड्यात. राजेबद्दल बोलतोय मी. म्हणजे माझा सावत्र भाऊ? त्याच्याबद्दल काय? तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे तो आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या पात्रतेचा माणूस नाहीये. तो अत्यंत जुनाट विचारांचा आहे. पैसे कमावण्याचे त्यांनी आजमावलेले सगळे प्रयत्न फसलेत. त्यामुळे तो पैसे कमावणाऱ्या माणसावर जळतो. आज सकाळी 7:30च्या सुमाराला राजे त्याच्या अंथरुणात मृतावस्थेत आढळलाय. पाणीनी त्याला मध्येच तोडत म्हणाला. त्यांनी पांघरलेल्या चादरीवरनं त्याला चाकूनं भोसकण्यात आलंय. सकृतदर्शनी तो चाकू जेवणाच्या खोलीत असलेल्या कपाटाच्या ड्रॉवरमधनं घेण्यात आला होता. हे ऐकून विहंग गर्भगळीत झाला. आपले हात त्यांनी छातीवर नेले, छाती दाबली, चोळली, त्याचे पाय लटलट कापायला लागले. अरे देवा, अरे अरे शक्य नाही देवा हे. तो उद्गारला. थरकापून त्यांनी पाणिनीचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला. कधी घडलं हे? कसं झालं हे? त्यांनी विचारलं. ते समजलं नाही, पण 7:30च्या सुमाराला तो अशा अवस्थेत सापडला. कोणाला दिसला तो पहिल्यांदा? मला. तुम्हाला लक्षात कसं आलं हे घडल्याचं? सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या अंथरुणात उशीखाली टोकदार चाकू सापडला आम्हाला. मग आम्ही त्या घरात राहायला आलेल्या प्रत्येकाची झडती घेतली, त्यांच्या खोलीत जाऊन. माझ्या उशीखाली चाकू? विहंग जोरात ओरडला, पण पाणिनीच्या नजरेला नजर न देता. राजे आणि मरुदगण यांनी आपापल्या खोल्यांची अदलाबदल करून घेतली काल रात्री. हे तुला माहिती होतं? एखाद्या जखमी श्वापदासारखे घायाळ झालेले डोळे पाणिनीकडे रोखत विहंगानं विचारलं. त्यांनी बदलल्या होत्या खोल्या? घरातल्या सगळ्यांना ते माहिती होतं. ही केस कोर्टात उभी राहील ना, तेव्हा सरकारी वकील असाच युक्तिवाद मांडतील की त्या खोलीत तुझा व्यावसायिक शत्रू मरुदगण झोपलाय असं समजून तू खून केलास. पांघरुणावरनं तू त्याच्यावर वार केलास, पांघरुणाच्या खाली कोण आहे याची खात्री न करून घेता. असं कोर्टात खरंच बोललं जाईल? 100%. विहंगाचे हात कंप पायाला लावले. त्याचा चेहरा पुन्हा वाकडा झाला. हात तोंडावर फिरवून त्यांनी जणू तो सरळ करायचा प्रयत्न केला. हे बघ, मी तुझी वकिली घ्यावी असं तुझं मत असेल तर तुला 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे तू हेतुपुरस्सर खून केलेला नाहीस. त्या दृष्टीनं तू निर्दोष असल्याचं मला पटवावं लागेल. आणि दुसरं म्हणजे तू झटका आल्याचा जो आविर्भाव करतोयस ना, तो तुला बंद करावा लागेल. डॉक्टर खेरचं म्हणणं आहे की या अभिनयानं तू साध्या डॉक्टरला गंडवू शकशील, पण मानसोपचार तज्ज्ञाला नाही. त्यामुळे असा अभिनय करून तू तुझी स्थिती कमकुवत करतोयस हे लक्षात घे. त्यांनी एकदम आपल्या शरीराचा कंपवात असल्याचा अभिनय थांबवूनच टाकला. मी असं केलं तर त्याने काय होणार आहे? तू हे कशासाठी करत होतास? बोल ना, का करत होतास तू हे? पाणिनीने विचारलं. तुला आत्ता वरून विमान खाली उतरताना दिसला असेल, त्यातून 100% पोलीस उतरतील खाली. तेव्हा वेळ कमी आहे, लवकर आणि खरं काय ते सांग मला. कारण मला माहिती होतं की मी झोपेत चालायला लागलोय पुन्हा. मला फार भीती वाटत होती. कसली भीती? मी नेमकी नको ती गोष्ट करीन की काही? म्हणजे राजेला मारण्याची? नाही, मरुदगणला. आत्ता तू बरोबर लाईनीवर येऊन बोलायला लागलायस. पाणिनीने सिगरेट काढून त्याला दिली. विहंगनं मानेनी नकार दिला. बोल बोल, पटकन बोल, पाणिनी म्हणाला. विहंगनं इकडे तिकडे बघून कानोसा घेतला. अरे बोल ना बाबा, पटकन. या जागे एवढी सुरक्षित जागा आणि या वेळे एवढी सोयीस्कर वेळ पुन्हा मिळणार नाहीये तुला. पोलीस कोणत्याही क्षणी तुझ्यापर्यंत पोचतील. देवालाच माहिती मी झोपेत चालतो तेव्हा काय घडतं ते. विहंग हताश होऊन म्हणाला. तू राजेला मारलंयस? देवाला स्मरून सांगतो, मला माहीत नाही. तुला काय सांगता येईल मग? मला एवढंच माहिती आहे की लहानपणापासून मला झोपेत चालायची सवय आहे. याआधी 1 वर्षापूर्वी मी झोपेत चाललो होतो.
जेव्हा मला आत्यंतिक नैराश्य येतं, माझं मानसिक संतुलन बिघडतं, तेव्हा मी असा चालतो. पौर्णिमा असेल त्या रात्री हे घडतं विशेष करून. पुढे बोल पटकन. मला आठवतंय, वर्षापूर्वी मी जेव्हा असा झोपेत चाललो, तेव्हा एक टोकदार चाकू मला हातात मिळाला होता. मला खूप भीती वाटली. मला कळत नव्हतं या चाकूचं मी नेमकं काय करायचंय. तुझ्या बायकोला शेफालीला मारायचा विचार होता तेव्हा? विहंगने मानेनी होकार दिला. आता कालच्या प्रकाराबद्दल बोल. काल पुन्हा झोपेत चाललो मी. जेवणाच्या खोलीतल्या टेबलाच्या खणातनं मी चाकू घेतला झोपेतच. कोणाला मारायचा माझा हेतू नव्हता असला तरी मला त्या हेतूपासून परावृत्त केलं गेलं. असं का वाटतंय तुला? कारण तो चाकू माझ्या उशीखाली दिसला जेव्हा मी सकाळी जागा झालो तेव्हा. म्हणजे तुला हे माहीत झालं होतं त्यावेळी? हो. त्यानंतर काय काय घडलं तुला माहिती आहे? काय घडलं असावं याचा अंदाज बांधला मी. मी आंघोळ करायला गेलो. परत आलो तर उशीखाली चाकू नव्हता. त्यावेळी सुषुप्तीला माझी फार काळजी वाटत होती असं माझ्या लक्षात आलं. मी रात्री झोपलो तेव्हा माझ्या खोलीच्या दाराला बाहेरून कुलूप लावलं होतं कुणीतरी. तेव्हा तुला कळलं होतं तर ते? हो, समजलं होतं. मला झोप लागलेली नव्हती. बाहेरनं कुलूप लावल्याचा आवाज मी ऐकला. आणि तू अंदाज बांधलास की सुषुप्तीनं कुलूप लावलं असावं. मला खात्री होती की सुषुप्तीने हे केलेलं असावं. मग पुढे काय केलंस तू? मी खूप निराश झालोय. प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. हे तुम्हाला आणि डॉक्टरांना दाखवण्यासाठी मी शरीराला कंप सुटल्याचा अभिनय करायला लागलो. त्यापेक्षा तू पोलिसांकडे किंवा सुधार केंद्रात का नाही गेलास? विहंगनं आपली बोटी एवढी पिरगळली की त्याचा हात पांढरा पडला. हो हो हो, का नाही गेलो मी? खरंच का नाही गेलो मी? मी मी विचार करत राहिलो की सगळं काही ठीक होईल कालांतराने. मी सांगतो तुम्हाला, मी तो धारदार चाकू माझ्या उशीखाली ठेवला होता, पण मी काही कोणाचा खून वगैरे नाही केला त्यांनी. त्यामुळे मला वाटत राहिलं की जरी मला झोपेत चालायची, उशीखाली चाकू ठेवायची सवय लागलेली असली तरी मी त्याचा वापर नाही करणार. मग त्या गोष्टीचा मला आत्मविश्वास वाटायला लागला. तुम्ही स्वतःला माझ्या जागी आहात असं समजा ना. मी आर्थिक दृष्टीनं सधन आहे. माझ्या बायकोला माझी संपत्ती हडप करायची आहे. मला आरोग्य सुधार केंद्रात टाकावं अशी तिची इच्छा आहे. या स्थितीत मी काहीही चुकीची कृती करणं म्हणजे तिच्या सापळ्यात अडकल्यासारखंच होणार ना ते. ह्या गोष्टीचं दडपण होतं मला. पण मी तुमचा सल्ला घेतला आणि अनुभवलं की किती समर्थपणानं तुम्ही हे सगळं हाताळताय. मग मी अतिशय निश्चिंत झालो आणि खरं तर त्याच आनंदात मी गाढ झोपलो काल रात्री. मी माझ्या आणि लीना माइंडकरच्या लग्नाच्या विचारात इतका गुंतलो होतो की गजर वाजला तेव्हा मला जाग आली. मी उठताना उशीखाली पाहिलं सुद्धा नाही. ठीक आहे, तू मला सांगितलेलं सगळं खरं असेल तर तुझी हकीकत पोलिसांना सांग खुशाल. पण तुझ्या बायकोला म्हणजे शेफालीला वाटतंय त्याप्रमाणे कोणाचा तरी खून करण्यासाठी तू हे झोपेत चालायचं नाटक करत असशील तर मला आत्ता स्पष्ट सांग. मी सगळं काही खरं सांगतोय अहो. विहंग म्हणाला आणि पाणिनीच्या अंदाजाप्रमाणे घडलं. नुकत्याच खाली उतरलेल्या विमानातनं इन्स्पेक्टर होळकर उतरला. तो दिसताच पाणिनीने त्याला हात करून बोलवून घेतलं. पण तो एकटा नव्हता, त्याच्याबरोबर भोपटकर पण आला होता. काय आहे ही भानगड, काय आहे? विहंग खोपकरनं अर्धवट बासक्या आवाजात विचारलं. तुझी सगळीच्या सगळी हकीकत या दोघांना सांग आणि वर्तमान पत्रकारांना सुद्धा सांग. आपण याला मोठी प्रसिद्धी देऊ. तू काय जक मारतो रे इथं? इन्स्पेक्टर होळकर पाणिनीला म्हणाला. पाणिनी आरामात हसत इन्स्पेक्टर होळकरला म्हणाला, तुझी माझ्या आशिलाशी ओळख करून देतो. हा आहे विहंग खोपकर. श्रोते हो, हा होता भाग 5. भाग 6. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.